सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण केळ्याचा एक वेगळा प्रकार बनवणार आहोत जो पौष्टिक आहे, केळ्याचे अप्पे। अगदी पिकलेली केळी असतील तरी सुद्धा तुम्ही ती या पदार्थासाठी वापरू शकता। तर इथे मी 2 मोठी पिकलेली केळी घेतलेली आहेत। खूप काळं पडलेलं जरी साल असेल तरी ते तुम्ही वापरू शकता। 2 केळ्यांचे स्लाइस मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेत आहे। आता यामध्ये मी घालणार आहे साखर। अर्धी वाटी, छोटी वाटी आहे ती पण, ती अर्धी वाटी मी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण घेऊ शकता। आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं दूध। तर मी इथे टोटल 1 वाटी दूध घेतलेलं आहे, त्यातलं थोडंसं दूध मी आता मिक्सरमध्ये फिरवायला वापरत आहे। तर या प्रकारे अशी पातळ स्लरी टाईप आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। हे आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात। खोलगट भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला फेटायला सोपं जाईल। आता इथे 1 वाटी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स मी घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही इसेन्सचा फ्लेवर घेऊ शकता किंवा वेलची पावडर घातलीत तरी सुद्धा चालेल। तर आता आपल्याला हे एका विस्करने छान मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला थोडं घट्ट गुठळ्या मोडून घेईपर्यंत घट्टच ठेवायचं आहे। एकदा पिठाच्या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या गेल्या की मग यानंतर लागेल तसं दूध आपल्याला ऍड करायचं आहे। जर तुम्ही सुरुवातीलाच खूप जास्त दूध घालून जर मिश्रण पातळ केलं तर पिठाच्या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जात नाहीत। त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला याच्यामध्ये जास्तीचं दूध ओतायचं नाहीये। तर बघा याच्या गुठळ्या आता मोडलेल्या आहेत। आता मी यामध्ये जे आपण 1 वाटी दूध घेतलं होतं त्यातलं हे अर्ध वाटी दूध राहिलेलं आहे, ते थोडं थोडं करून जसं लागेल तसं घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ असं ठेवायचं नाहीये, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। फक्त चमच्यातून ते व्यवस्थित खाली पडलं पाहिजे इतपत आपल्याला ते ठेवायचं आहे। तर हे राहिलेलं जे दूध आहे ते सुद्धा मी यामध्ये वापरत आहे। आणि बघा हे असं मी बॅटर इथे बनवून घेतलेलं आहे। 2 ते 3 चमचे दूध 1 वाटी भरून घेतलं होतं, त्यातलं शिल्लक राहिलेलं आहे। आता इथे मी आप्पे पात्र घेतलंय। गॅसची आच एकदम कमी करून घेतलेली आहे। सगळीकडे तूप घालून घेतेय, साजूक तूप वापरलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला बॅटर ओतायचं आहे। खूप वरपर्यंत बॅटर ओतायचं नाहीये, कारण आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा वापरलाय, त्यामुळे ते मिश्रण फुलणार आहे। जर तुम्ही अगदी काठोकाठ भरलं तर ते पूर्ण आप्पे पात्र्यावरती पसरून जाईल, त्यामुळे थोडंसं 1 इंच जागावरती आपल्याला सोडायची आहे। आता मी मधल्या आप्पे पात्र्यामध्ये बॅटर ओतलेलं नाहीये, कारण मधला भाग पटकन शिजला जातो आणि तो तिकडचा जो आप्पा आहे तो करपला जातो। 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरती एक साइड छान खरपूस होऊन दिलेली आहे। आता त्यावरती पुन्हा एकदा थोडं थोडं मी साजूक तूप सोडत आहे आणि सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याने हे आप्पे आपल्याला उलट करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता याचा रंग किती छान आलेला आहे तो। अप्पे उलट करताना टोकदार कुठली तरी वस्तू वापरा। शक्यतोवर तुम्ही जर सुरी वापरली किंवा स्टिक तुमच्याकडे असतील, आईस्क्रीम स्टिक्स वगैरे त्या वापरल्यात तरी सुद्धा चालेल, म्हणजे खूप इझिली हे अप्पे आपल्याला असे टर्न करून घेता येतात। आता अप्पे उलट करून झाल्यानंतर पुन्हा थोडं थोडं तूप सोडायचं आहे आपल्याला आणि 2 ते 3 मिनिटं मंद आचवरच हे अप्पे दुसऱ्या साइडून सुद्धा छान भाजून घ्यायचे आहे। तर बघा दोन्ही साइडून ती छान सोनेरी रंगावरती हे अप्पे आलेले आहेत। आता याच्याहून जास्त आपल्याला याला डार्क कलर आणायचा नाहीये। तर अशा पद्धतीने हे आपले केळ्याचे अप्पे इथे तयार झालेले आहेत। गॅस मी इथे बंद करून घेत आहे। अगदी झटपट बनतात। तुम्ही मधल्या वेळेला सुद्धा मुलांना खाऊ म्हणून हे बनवू शकता। 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात। तर आपण याला पटकन सर्व करून घेऊयात। रंग तुम्ही बघू शकताय किती छान सोनेरी रंग असा हा आलेला आहे। याला पटकन आपण सर्व करूया। तर असे हे ह्या पद्धतीने आपले अगदी सोप्या पद्धतीने गव्हाचं पीठ, केळं आणि दूध वापरून खूप सुंदर असे हे अप्पे तयार झालेले आहेत। तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर याऐवजी तुम्ही गुळाची पावडर सुद्धा यामध्ये वापरू शकता आणि गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही नाचणीचं पीठ वगैरे पण यूज करू शकता। तर एक अप्पा मी तुम्हाला आतून सुद्धा दाखवते। अजिबात कच्चा वगैरे राहत नाही। जाळी तुम्ही बघू शकताय किती छान आतमध्ये आलेली आहे ते। अगदी व्यवस्थित शिजले जातात, मंद आचेवर शिजवायचे आहेत। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी
सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.